हाय, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी आशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्या चॅनलवर जर तुम्ही कोणी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे असे छान छान व्हिडिओ बघायला भेटतील. आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आज माझं असं कोणतंही इंटेन्शन नव्हतं की मला किचन क्लिनिंग करायची आहे. पण जे काही आपलं रेग्युलर रुटीन असतं, सगळं आवरल्यानंतर किचन, नंतर झाडू फरची वगैरे करतो आणि जे काही क्लिनिंग म्हणजे डेली आपलं रुटीन असतं, तर तेच माझं स्टार्ट इथं मी करणार होती. आणि जेव्हा मी ते सगळे भांडे वगैरे गोळा केले, तर एकदम अचानक असं मनात आलं. आणि कसं असतं ना, एखादं काम करण्याची जी काही इच्छा असते ना, ती मनापासून पाहिजे. आणि एखाद दिवशी इतका मूड असतो, असं वाटतं हे काम करावं, ते काम करावं, आणि एखाद्या दिवशी अजिबात कसला मूड नसतो. जे आपलं रुटीन असतं ना, आपण तेवढंच काम करतो, झाडू फरची भांडे वगैरे आवरणं, कपडे वाळत टाकणं, बस झालं आपलं. पण एखाद दिवस असा असतो ना, खूप मस्त वाटतं त्या दिवशी. त्या दिवशी असं वाटतं छान आपले कबड आवरावे, त्यानंतर सगळ्या गोष्टी छान क्लीन करून घ्याव्यात, असे असतं. आणि असंच मला झालं आज. माहित नाही, पण म्हटलं नाही, जाऊ दे, आता काय किती वेळ लागणार आहे, थोडं तर काम आहे. आज आपण पूर्ण टाईल्स, किचन ओटा आणि ज्या काही ट्रॉलीज आहे ना, त्याला कोलिंनी स्प्रे करून पुसूयात. आणि जे काही किचन ट्रॉली मधले जे काही भांडे आहेत ना, तर ते मला क्लीन करायचेच आहेत. पण ते मुलांना सुट्ट्या लागल्यावर, कारण मुलांचा पण अभ्यास घ्यायचा असतो आणि भांडे वगैरे काढले तर भरपूर पसारा होतो. आपणही दमतो. आणि त्यानंतर पुन्हा अभ्यास घ्यायचा, मग उगाच चिडचिड वगैरे नको कशाला. आणि बर्डन पण येऊन जातं. त्यापेक्षा म्हटलं मुलांना सुट्टी लागली का तेव्हाच आपण सगळे भांडे काढू आणि डब्बे काढू, ज्या काही बरण्या वगैरे आहे ना, तर सगळं किचन छान चकाचक करू. सध्या किचन ओटा जो काही आहे ना माझा, तर गॅसच्या वरतीच मी जे काही मिठाचं, त्यानंतर ऑइल डिस्पेन्सर वगैरे, जे काही ऑइलची केटल वगैरे ते आहे ना, तर ते सगळं ठेवलेलं आहे. जेव्हा फोडणी वगैरे दिली ना, तर ती वाफ ऑटोमॅटिक तिकडे पसरते, जिकडे तिकडे ती पसरणारच. मग काय होतं, ती जे काही डब्बे, चहा साखरेचा डब्बा, मसाल्याचा डब्बा, तर तिथे ना तेलकटपणा येऊन गेला होता. आणि जरा मागच्या आठवड्यामध्ये श्लोकचं हॉस्पिटल, त्यानंतर आता एक्झाम वगैरे, आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला ते काही क्लीन करायला भेटलंच नाही आणि वेळच भेटला नाही. मग म्हटलं नाही, आज आपण करूयात, कारण ती नेहमी क्लीन करण्याची सवय आणि ते एकदम तेलकट तेलकट सगळं दिसत होतं ना, तर असं किचन मध्ये जाऊन असं काम करण्याची अजिबात इच्छा नव्हती माझी. आणि म्हणून म्हटलं आज आपण हे एवढं तरी क्लीन करूयात, जेणेकरून छान उत्साह येईल. जेव्हा जेव्हा मी क्लिनिंग वगैरे करते ना, तर तेव्हाच माझा जो काही डायनिंग टेबल आहे तर तो खाली येतो, नाहीतर तो फोल्डिंगच राहतो. मी तर खरंच म्हणेल, जे काही नवीन फर्निचर वगैरे बनवत असतील ना, तर त्यांनी खरंच फोल्डिंग डायनिंग टेबल अजिबात बनवू नका. तुम्हाला जर डायनिंग टेबलची सवय असेल तर डायरेक्टली आपण डायनिंग टेबलच घ्यावा. 4 चेअरवाला घेतला तरी चालून जातो. पण फोल्डिंग वाला जर केला तर मग तो यूज मात्र खरंच होत नाही. तो वरती तर वरतीच राहून जातो, अटकून बसलेला राहतो, आणि आपल्याला असं वाटतं कशाला अडचण खाली, नको, फोल्डिंगच बरं आहे. आणि जेव्हा मी क्लिनिंग वगैरे करते ना, तेव्हा तो खाली येतो. कधीतरी जेवणाला किंवा चहा वगैरे प्यायचा असला ना, तर कधीतरी तो खाली येतो. आणि तर आज सुद्धा मी त्याला छान खाली केलं. जे काही किचनवरचं मीठाची बरणी, चहा साखरेचा डब्बा, मसाल्याचा डब्बा, तर ते सगळं छोट्या-छोट्या बाउल्समध्ये ओतून घेतलं. आणि जो काही मसाल्याचा डब्बा आहे ना, त्यातल्या छोट्या-छोट्या वाट्या बाहेर काढून ठेवला प्लेटमध्ये. आणि सगळं सामान जे काही आहे ते डायनिंग टेबलवर घेतलं. म्हणजे किचन मोकळं असलं ना, तर स्वच्छ धुता पण येतं. आणि परत खराब वगैरे काही होत नाही. नाहीतर मग मिठामध्ये पाणी, मग चहा साखरेमध्ये पाणी, असं गोष्टी होऊन जातात. त्यापेक्षा त्याला छान बाजूला करून घेतलं आणि छान किचन ओटा मोकळा करून घेतला. आणि त्यानंतर जी काही सगळी भांडी होती ना, ती सगळी गोळा केली. पहिले ती घासून घेतली आणि नंतर मग टाइल्स वगैरे घासायला सुरुवात केली. आणि आणि सध्या मुलांची जी काही स्कूल आहे ना, एक्झाममुळे, तर मुलं लवकर घरी येतात. गोलू तर, म्हणजे श्लोक तर 1 वाजताच येऊन जातो, आणि आरुष जो आहे तर तो आता 2लाच येतो. मग 4 वाजेपर्यंत त्याला वाटलं तर तो खेळतो, झोपतो वगैरे. आणि उद्या त्याचा सोशल सायन्सचा पेपर आहे आणि त्याचा अजिबात अभ्यास झालेला नाहीये. 2 चॅप्टर आम्ही रिव्हिजन केली होती. बाकीचे 6 चॅप्टर आहेत आणि ते सगळे बाकीचे बाकीच आहे. तर त्याला म्हटलं, मी जोपर्यंत क्लिनिंग करते तोपर्यंत रीडिंग कर, रिव्हिजन वगैरे कर, आणि नंतर मी तुझा संध्याकाळी अभ्यास घेईल. तर 2 ते 4 पर्यंत मी त्याला खेळून वगैरे देते. नंतर जर अभ्यास झालेला असला तर संध्याकाळी 6 नंतर अभ्यास घेते. आणि फक्त रिव्हिजन करून घ्यायची असली तर, नाहीतर मग 4 वाजताच त्याला बसवून देते, की तुझा तुझा अभ्यास कर, मी माझी कामं करते. आणि काम वगैरे काही नसलं तर मग मी पण त्याच्याजवळ बसते. कारण आपण बसलं ना, तर मुलं एकदम परफेक्टली अभ्यास करतात.
आज मी फर्स्ट टाईम व्हिनेगरचा यूज करणार आहे क्लीनिंग करण्यासाठी. जे काही बर्नर आहेत ना, तर ते मी आज छान क्लीन करणार आहे. एका बाउलमध्ये छान व्हिनेगर घेतला आणि हे तिन्ही जे काही बर्नर आहे ना, त्यात टाकून घेतलं. 10-15 मिनिटांमध्येच भरपूर ते क्लीन झालेले होते. पण म्हटलं आता सगळी क्लीनिंग होईपर्यंत त्याला डीपच करून ठेवूयात आणि नंतर सगळ्या शेवट त्याला क्लीन करेल. आणि फर्स्ट टाईम व्हिनेगर यूज करते बरं का क्लीनिंगमध्ये. नाहीतर माझं नेहमी ठरलेलं असतं विम लिक्विड यूज करायचं. छान चकाचक होऊन जातं त्याने सुद्धा. भांडी घासण्यासाठी शक्यतो मी विम सोपच यूज करते किंवा एक्झो सोप यूज करत असते. पण जी काही टाइल्स वगैरे क्लीनिंग असतं किंवा किचन ओटा क्लीनिंग करते ना, तेव्हा मी मात्र विम लिक्विडच यूज करते. कारण त्याने जे काही तेलकटपणा वगैरे असतो तो छान निघतो आणि छान शाईन करते टाइल्स. तर पहिल्यांदा तर मी सगळ्या टाइल्स अशा छान स्वच्छ घासून घेतल्या. जे काही केंड आहे ना, तर केंडवर सुद्धा जी काही वाफ जाते तिथं एक्झॉस्ट फॅन आहे किंवा केंडच्या त्या बाजूने तर ती वाफ जेव्हा जाते ना, थोडंफार त्या केंडची जी काही काच आहे वरची त्यावर ते थोडंसं तेलकटपणा आलेला असतो. त्यामुळे मी ती सुद्धा काच स्वच्छ करून घेतली आणि जे काही केंड आहे ते पण छान स्वच्छ धुवून घेतलं आणि सगळी टाईल्स सुंदर अशी घासून घेतली. किती नाही म्हटलं व्हिडिओमध्ये ते शाईन करतं, पण थोडेफार का होईना तेलकटपणा जो आहे ना, तर तो मात्र त्या टाइल्सवर दिसत असतो. त्यामुळे आज अशी माझी जी काही टाइल्स आहे ना, इतकी छान चकचक आणि इतकी शाईन करते, की बस. मी एवढी क्लीनिंग केली, तर माठ तर क्लीन करूनच घ्यावा लागेल. मग छान असा जो काही माठ आहे, तर तो पण धुवून घेतला आणि थोडा हळूच धुतला, कारण लास्ट टाईम असंच गेली, धुवायला गेली माठ आणि तो डायरेक्ट ब्रेक होऊन गेला. तर आज हळू हा माठ धुवून घेतला आणि माठ मी कशाने धुते, तर कोणताही सोप, लिक्विड वगैरे नाही यूज करत. फक्त बाहेरच्या बाजूने थोडंफार जर वाटलं मला, तर मग लिक्विड यूज करते आणि मधल्या बाजूने मात्र फक्त घसणी अशी क्लीन करून घेते. कोणतंही सोप, लिक्विड वगैरे काही यूज करत नाही. फक्त घसणीने थोडंसं घासून घेते आणि 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. तर छान आता माझा माठ धुवून झाला. त्याचा जो काही स्टँड आहे, तो पण मी क्लीन करून घेतला आणि आता छान पाणी भरेल आणि पाणी भरण्याचा मात्र काही ताण नाही बरं का. थोडासा माठ सरकवला की डायरेक्टली केनचा न चालू करायचा, तो डायरेक्ट माठामध्येच मग छान पाणी भरण्याचं एक टेन्शन नाही. नाहीतर मग काय पातेलं भरून पाणी घ्या, त्यात ओता वगैरे खूप काम वाढून जातं. तर ते हे एक काम नाहीये आणि जे काही बकेट आणि मग होता, तर ते पण मी धुवून चुवून घेतला. आता होताच इकडे आलेला, मग म्हटलं याला पण घासूनच घ्यावं. मग त्याला पण धुवून वगैरे घेतलं स्वच्छ आणि जे काही पाणी होतं ना, तर ते मी आधी काढलं नव्हतं, वायपर केलं नव्हतं. कारण म्हटलं जेवढा भिजतोय ना किचन ओटा तेवढा छान भिजला की त्यावरची सगळी घाण, धूळ वगैरे छान निघून जाते आणि सगळं जेव्हा माझं आवरून झालं, तर त्यानंतर जे काही पाणी होतं ना किचन ओट्यावरचं ते काढून घेतलं आणि वाइप्सने ते आधी पुसून घेतलं आणि नंतर एका नॅपकिननी थोडंसं पुसलं आणि थोडा ब्रेक घेतला मध्ये. छान फॅन वगैरे लावून दिला म्हणजे सगळं सुकून जाईल आणि त्यानंतर पुन्हा मग आता जे काही डायनिंग टेबलवर सामान काढून ठेवलं होतं, तर ते क्लीन करून आणि ते मला आता पुन्हा तिथे ठेवायचं आहे. हे करता करता मला इतका वेळ लागून गेला आणि बघायला खरंच खूप कमी वेळ लागतो. असं वाटतं अरे 10-15 मिनिटांमध्ये एवढी क्लीनिंग केली. तर जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपल्याला 2-3 तास कसेही लागून जातात आणि जेव्हा आपण डीप थोडं क्लीनिंग करायला जातो ना, तर मग आपल्याला एक मध्ये निघालं का आपण ते पण काम करून घेतो. मी जो नेहमी स्प्रे बनवते ना, विम लिक्विड, पाणी आणि त्याने मी छान क्लीनिंग करते. तर आज मी त्या स्प्रेमध्ये व्हिनेगर सुद्धा ॲड केलं होतं आणि हे जे काही सगळं सामान होतं ना, तर ते मी ते स्प्रे केलं सगळ्या सामानांवर. म्हणजे मिठाची बरणी असू द्या किंवा त्यानंतर लोणच्याची बरणी वगैरे, तर ते सगळ्यांवर ते स्प्रे केलं आणि छान पुसून घेतलं. खूप छान शाईन करायला लागलं होतं. घसावं वगैरे अजिबात लागलं नाही. छान त्यावर स्प्रे केलं, क्लीन केलं आणि पुन्हा सगळं जे काही सामान आहे ते किचन बट्ट्यावर ठेवून घेतलं. आणि मध्ये चालू होतं केटल ह्या बाजूने ठेवू की त्या बाजूने ठेवू असं 2-3 वेळा केलं आणि नंतर म्हटलं नाही त्याच बाजूने राहून द्यावा. कारण त्या बाजूने लगेच ते वायर आणि स्विच पण आहे. पटकन लावलं जातं आणि मध्ये-मध्ये म्हणजे सुरुवातीला जी काही माझी केटल आहे ना, ती मी तिथे ठेवतच नव्हती. कारण धुवावं वगैरे लागायचं किचन ओटा जेव्हा क्लीन करायला जायची, तर त्याच्या खाली पाणी वगैरे जायचं आणि नको खराब व्हायला. इलेक्ट्रिक वस्तू म्हणजे थोडी जपूनच वापरावी लागते. उगाच पाणी वगैरे गेलं म्हणजे खराब झाली आणि परत पुन्हा घ्यायची म्हणजे अजिबात नाही, होतच नाही. एकदा खराब झाली की वस्तू आणि रिपेअरिंगला सुद्धा कोणी लवकर नेणार नाही, जोपर्यंत आपण नेत नाही. तर त्यामुळे मी त्याच्या खाली ठेवण्यासाठी Mishoवरनं आहे ना, हे घेतलं होतं पोळपट असतो ना, तर तो पोळपट ग्रेनाइटचा पोळपट असतो ना, तो घेतला. तो पोळ्यांसाठी नाही तर ह्या केटलच्या खाली ठेवण्यासाठी खास घेतला होता आणि आता मी त्याला किचनवरच ठेवते. सकाळी जेव्हा मी स्वयंपाकाला लागते ना, तेव्हा एकदा केटल छान गरम पाणी करून घेते. म्हणजे भाजीला पण होतं आणि सकाळी-सकाळी माझं पण पाणी पिलं जातं आणि संध्याकाळी एकदा दोन्ही टाईम मी यूज करते केटल आणि वस्तूचा असा वापर सुद्धा झाला पाहिजे. नुसतं घेऊन ठेवायच्या आणि छान असं कपाटामध्ये इकडे-तिकडे ठेवून द्यायच्या, तर मग त्याचा काही उपयोग
नाही, म्हणून मग आता मी केटल सुद्धा माझी यूज करायला लागली. आणि मध्ये चहाचा टायमिंग झाला होता. चहा आम्ही सगळ्यांनी पिला छान आणि त्यानंतर मग पुन्हा थोडीशी ही जी काही किचन ट्रॉली आहे ना, तर ती क्लीन करायचं तेवढं शेवटचं काम मात्र माझं बाकी होतं. तर मग ते पण छान कोलीनने मी क्लीन करते बरं का. आणि जो काही स्प्रे बनवते त्याने पण मी क्लीन करते. पण आता शक्यतो मी 2-3 वेळा जेव्हा क्लीनिंग केली ना, तर मी कोलीनच यूज केलं. कारण मी ते दिवसाआड मात्र माझी किचन जी ट्रॉली आहे, तर ती मी नेहमी क्लीन करते. दिवसाआड मात्र स्प्रे करून क्लीन करूनच घेत असते. आणि म्हणजे नंतर काय होतं खूप डाग वगैरे पडतात आणि नंतर क्लिनिंग करायला जरा जास्तच आपल्याला मेहनत करावी लागते. आणि टाइल्सचं जर म्हटलं ना क्लिनिंग करायचं, तर टाइल्स ही 2 महिन्यातून एकदा तरी मी छान त्यावर पाणी मारून स्वच्छ घासून घेत असते. आणि कसं तिथे माझी चिमणी किंवा मी कोणतंही स्टोरेज बनवलेलं नाहीये. त्यामुळे मला ते पटकन पाणी मारून क्लीन करता येतं. फक्त सामान जे काही आहे ते इकडे डायनिंग टेबलवर शिफ्ट करायचं आणि जे काही टाइल्स आहे ती क्लीन करून घ्यायची. तर 2 महिन्यातून एकदा मी नक्की ते क्लीन करत असते आणि जी काही ट्रॉली आहे, तर ट्रॉली मात्र दिवसाआड मी आता कोलिनचा स्प्रेनी ती क्लीन करूनच घेत असते. म्हणजे जास्त काही काम वाढत पण नाही. आणि पीठ सुद्धा मला पंचपात्रीमध्ये भरून ठेवायचं होतं. लास्ट टाईम मी पंचपात्री न घसताच पीठ भरलं होतं बरं का. व्हिडिओमध्ये मग तुम्ही सुद्धा बघितलं असेल. कारण तेव्हा मला पूजेला जायचं होतं आणि घाईघाईमध्ये म्हटलं जाऊ दे ह्यावेळेस आहे ना आपण तसंच भरून ठेवूया. मात्र मग आज सकाळी जेव्हा ते संपलं, तर पहिल्यांदा छान घासून घेतली, उन्हामध्ये छान सुकवून दिलं आणि आता पीठ सुद्धा भरून ठेवलं आणि सगळं किचन मधली आता कामं आवरली होती. मधलं सगळं जेव्हा क्लिनिंग झाली त्यानंतर सगळी घरं झाडून घेतली स्वच्छ एकदम आणि त्यानंतर थोड्या वेळ बसली आणि श्लोक खेळत होता, तर त्याची खेळणी ड्रॉवरमध्ये मावतच नव्हती. मग सगळे ड्रॉवर खाली ओतून घेतले आणि पुन्हा मग ते क्लीन केले. आता सध्या मुलं आहे ना, बॉईज म्हटलं की ते फक्त गाडीच खेळतात. इतक्या गाड्या झालेल्या आहे ना, तर मावत सुद्धा नव्हत्या. एक जो काही ड्रॉवर होता ना, तो पूर्ण मी गाड्यांचा करून घेतला आणि दुसऱ्यामध्ये ना बॅट, बॉल्स त्यानंतर जे काही स्टंप वगैरे असतात आणि बॅडमिंटन खेळतात, तर ती खेळणी एका बाजूला केली आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या गाड्या त्यांच्या ठेवल्या. थोडंसं सेपरेशन करून घेतलं आणि त्यानंतर गोलूची बघा इथं कशी मस्ती चालू होती आणि जेव्हा व्हिडिओ चालू असतो ना त्याला माहित असतं मम्मा शूट करते, तर तो तिथे काही ना काही हटकून अशा काही ना काही कला करतच असतो. नाहीतर कधी-कधी त्याचं चालू असतं बरं का. पण त्याला आवडतं आणि मग सगळे जे काही खेळणी होत्या, तर ते ड्रॉवर सुद्धा माझे आज क्लीन झाले. ड्रॉवरचं सुद्धा माझ्या मनात नव्हतं बरं का क्लीनिंग करायचं. आजची जी काही क्लीनिंग आहे ना, ती असं मी ठरवून अजिबात केली नाही. वाटलं आणि लगेच ती क्लिनिंग होऊन गेली. तर असंच झालं. तर खेळणी क्लीन झाली. किचनचा जो काही टाईल्स आहे, किचन ओटा आहे, ट्रॉलीज आहे, तर ते सगळं छान क्लीन करून घेतलं. आणि असंच होतं बरं का, जेव्हा आपण ठरवत नाही ना, तेव्हा अशा खूप साऱ्या गोष्टी ह्या घडून जात असतात. आणि त्यानंतर जी काही सगळी भांडी होती ना, ती छान सुकली. मग ती लावून दिली आणि जे काही मिरची मसाला म्हणजे मसाल्यांचा डब्बा आणि चहा साखरेचा डब्बा तो पण घासून घेतला होता. मग त्यामध्ये पण ते सगळं सामान भरून ठेवलं, साखर भरून ठेवली, चहा पावडर वगैरे आणि आता ते सगळं छान ठेवून दिलं आणि नंतर आता मला लागायचंय स्वयंपाकाला. आता हे सगळं झालं, की लगेच स्वयंपाक करणार आहे. तर आज काही नाही. आज फक्त बटाट्याची भाजी. जेव्हा कधी आपण थकतो, तर एकतर बटाट्याची भाजी पोळी किंवा खिचडी भात हेच ठरलेलं असतं. पण खिचडी भात आमच्या घरामध्ये काही असं कोणी खात नाही. मी आरुष खातो, पण त्याच्या पप्पांना भाजी पोळीच लागते. त्यामुळे मग भाजी पोळीच बनवावी लागणार आहे. तर मग आज बटाट्याची भाजी पोळी हा बेत करते आणि हो, आता हे बर्नर बघा मी छान स्वच्छ करून घेतले आणि किती शाईन करता इतके सुंदर निघाले ना, पण त्याचा काही नाही. क्षणिक मला सुख भेटलं त्याचं. कारण जेव्हा मी ते पुन्हा यूज केलं ना, म्हणजे चहा वगैरे बनवला, तर तेव्हा मी बर्नर यूज केलं. तर खूप छान स्वच्छ निघाले होते आणि जेव्हा मी ते यूज केलं ना, तेव्हा पुन्हा ते काळेच होऊन गेले. पुन्हा ब्लॅक झाले. म्हटलं, "यार, एवढी मेहनत घेतली आणि पुन्हा ते काळेच होणार होते." तर मग असं मला माहीत असतं ना आधी, तर मी घासलेच नसते. नॉर्मली आपलं घासून घेतलं असतं. पण चला थोडंफार मला क्षणिक सुख तरी भेटलेलं आहे आणि जेव्हा नवीन हा गॅस होता ना, तेव्हा असेच बर्नर होते. खूप शाईन करायचे ते. असं छान सगळं सामान मी ठेवून घेतलेलं आहे. तर छान क्लिनिंग झाली. छान खूप स्वच्छ आणि इतकं फ्रेश आणि इतकं छान वाटतंय ना आणि जेव्हा क्लिनिंग आपण करतो ना असं डीप वगैरे, तर तेव्हा खरंच प्रसन्न आणि खूप भारी वाटत असतं आणि ट्रॉलीज पण खूप शाईन करतायत. तर चला असा माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स सुद्धा करायची आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.